नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण CTET म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे, तर या परीक्षेमध्ये ज्या मागील वर्षीच्या काही झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत, तर त्या प्रश्नपत्रिकेमधील महत्त्वपूर्ण असणारा विषय तो म्हणजेच या ठिकाणी बाल विकास व शिक्षाशास्त्र म्हणजे ज्याला आपण मानसशास्त्र म्हणून ओळखतो, तर त्यामधील CDP ओके चाइल्ड डेव्हलपमेंट पॅडागॉगी जो आहे या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी 14 डिसेंबर 2024 रोजी झालेला हा पेपर असणार आहे। त्या पेपर मधील मानसशास्त्राचे जे काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते ते प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत। बघा CTET चा पेपर यामध्ये मानसशास्त्र, परिसर अभ्यास हे जे घटक आहेत हे आपल्याला हिंदी मधून विचारले असतात। ओके, याची भाषा कोणती असते? हिंदी। तर त्यामुळे हे सर्व प्रश्न आपले हिंदी मधूनच त्या ठिकाणी असणार आहेत। जर तुम्ही CTET ची तयारी करत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला दररोज आतापर्यंत CTETच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या या YouTube चॅनलवरती बघायला मिळणार आहेत। तसेच त्या प्रश्नपत्रिकांची सोल्युशन वाली PDF देखील तुम्हाला उत्तरासह मिळणार आहे। तर त्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा आजचा आपला हा जो पेपर आहे, आजची ही जी प्रश्नपत्रिका आहे ही 14 डिसेंबर 2024 ची प्रश्नपत्रिका असणार आहे। यामध्ये आपण CDP हा विषय अभ्यासणार आहोत। ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी पहिला प्रश्न पहा, या ठिकाणी चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉगी जो आहे या ठिकाणी यालाच काय म्हणतात, बाल विकास व शिक्षा शास्त्र। यामध्ये पहिला प्रश्न काय विचारण्यात आला होता बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी पहा या ठिकाणी आपल्याला हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमामध्ये प्रश्न हा विचारला जातो। ओके, वरच्या साईडला असतो इंग्रजीमध्ये आणि खालच्या साईडला असतो हिंदीमध्ये प्रश्न। तर या ठिकाणी प्रश्न पहा काय आहे, प्रगतिशील शिक्षा के लिए हिमायती इनमें से किस कथन से सहमत होंगे। बघा प्रगतिशील शिक्षा के लिए हिमायती इनमें से किस कथन से सहमत होंगे। बघा म्हणजे प्रगतिशील शिक्षणासाठी या ठिकाणी कोणते कथन या ठिकाणी योग्य आहे, सहमत असायला, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। ऑप्शन बघा, बचपन के एक अलग जीवन चरण में जिसमें बच्चे के रूप में वो क्या है यह वजह है, वे वयस्कों के किस रूप में क्या बनेंगे इससे ज्यादा महत्व रखता है। दूसरा बघा या ठिकाणी, बच्चे स्वाभाविक रूप से अच्छे होते हैं और समाज उन्हें भ्रष्ट करता है। तीसरा पर्याय, बच्चे स्वाभाविक रूप से असभ्य होते हैं और उन्हें नैतिक मानव बनाने के लिए सामाजिकरण आवश्यक है। आणि चौथा पर्याय है, बच्चे एक सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक संदर्भ में पैदा होते हैं और या ठिकाणी पृष्ठभूमि उनके विकास को अनुकूल होती है। सो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे। बच्चे एक सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक संदर्भ में पैदा होते हैं और यह पृष्ठभूमि के लिए उनके विकास के लिए आवश्यक है, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा यानंतर पुढचा प्रश्न बघूया, चेंजेस इन इमोशन सेल्फ प्रिसिशन। ओके, पहा या ठिकाणी काय, विकास के डैश डैश आयाम के तहत भावनाओं, आत्मधारणा तथा परिवारों, साथियों और दोस्तों के साथ पारस्परिक संबंधों में परिवर्तन का अध्ययन किया जाता है। कौन से संबंधों का? मनोसामाजिक, भौतिक, संज्ञानात्मक या फिर भाषाई। तर मनोसामाजिक पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही CTET ची तयारी करत असाल आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे। आणि जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर ही PDF प्रश्नपत्रिका मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा, व्यवहार, रुचिया, दृष्टिकोन, कौशल्य और व्यक्तिगत लक्षण जिन्हें एक संस्कृति विशिष्ट जेंडर के लिए उपयुक्त मानती है उन्हें डैश डैश के रूप में संदर्भित किया जाता है और यह डैश होते हैं। बघा यह क्या होते हैं, ये सब जो है ये जेंडर भूमिकाएं, पहले मध्ये क्या था, जेंडर भूमिकाएं सांस्कृतिक रूप से परिभाषित होते हैं। ओके, ये क्या होते हैं, व्यवहार, रुचिया, दृष्टिकोण, कौशल्य, व्यक्तित्व लक्षण जिन्हें एक संस्कृति विशिष्ट जेंडर के लिए उपयुक्त मानती है उन्हें जेंडर भूमिकाएं के रूप में संदर्भित किया जाता है, उन्हें जेंडर भूमिकाएं के रूप में संदर्भित किया जाता है और यह सांस्कृतिक रूप से परिभाषित होते हैं, और यह सांस्कृतिक रूप से जो है ये परिभाषित होते हैं। अगला सवाल देखिए, आता या ठिकाणी आपल्याला विधान आणि त्याचं कारण आहे। ओके, काही कथन आहे त्याचे कारण दिलेलं असतं। एक कथन काय आहे,
एक समावेशी कक्षा में सभी पाठ्यचर्या अनुकूल के शैक्षिक मानकों को विशेष बच्चों के लिए निम्न स्तर करने के लिए निर्देशित किया जाना चाहिए। कारण विशेष बच्चों की मुख्य धारा की कक्षा में सीखने की कोई संभावना नहीं है। विशेष बच्चों की मुख्य धारा की कक्षा में सीखने की कोई संभावना नाही है। आता या ठिकाणी जो आहे या ठिकाणी हे दोनही चुकीचं आहेत। काय आहे तर दोनही चुकीचं आहे। आता बघा, एक समावेशी कक्षा में म्हणजे एक सर्वसमावेशक वर्ग आहे, त्या वर्गामध्ये पाठ्यचर्या अनुकूल शैक्षिक मानकों को विशेष बच्चों के लिए निम्न स्तर करने के लिए निर्देशित केलं जातं का? नाही। एका वर्गामध्ये विशेष मुलांसाठीच असतो का? नाही। सर्वसमावेशी वर्ग म्हटलं तर त्यामध्ये विशेष मुलं नसतात, त्यामध्ये सर्व मुले ही समान असतात। कशी असतात? सर्व मुले समान असतात। त्यामुळे पहिलं विधान त्या ठिकाणी चुकीचं आहे। ओके, हे विधान या ठिकाणी स्टेटमेंट काय रॉंग स्टेटमेंट झालं। त्यानंतर दुसरं बघा, कारण काय होतं, त्याचं कारण बी काय दिलं, विशेष बच्चों को मुख्य धारा की कक्षा में सीखने के लिए कोई संभावना नहीं होती। आता या ठिकाणी जे विशेष मुले आहेत, जी थोडीशी हुशार मुले ज्याला म्हणतो, यांनी मुख्य धारा जी आहे शिक्षणाचे मुख्य प्रवाह शिकण्याची क्षमता नसते का? त्यांची असते, त्यांची क्षमता त्या ठिकाणी असते। त्यामुळे हा देखील त्या ठिकाणी रॉंग आहे। म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ए और आर दोनों गलत है। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके विद्यार्थी मित्रो, आपण जे काही या ठिकाणी आन्सर घेत आहोत हे सीटीटीच्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची जी अंतिम उत्तर सूची आली असते त्या उत्तर सूचीच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण उत्तरे ही घेत आहोत। व्हिडिओवर असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे विद्यार्थी मित्रो। यानंतर पुढचा प्रश्न बघा, जीन पियाजे। ओके बघा, आता हा काय, हा विद्यार्थी मित्रो हा आयएमपी घटक आहे। ओके, हा प्रश्न रिपीट होण्याचे चान्सेस आहेत। ओके, हा जो प्रश्न आहे हा रिपीट होण्याचे चान्सेस खूप सारे आहेत। जीन पियाजे, जीन पियावरती आपल्याला प्रश्न दिसतो। जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास के सिद्धांत के अनुसार, बघा जीन पियाजेचा जो संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत आहे त्या सिद्धांतानुसार या ठिकाणी म्हटलेलं आहे, पूर्व ज्ञान सीखने की प्रक्रिया में कोई भूमिका नहीं निभाता है। परिपक्वता जैसे जैविक कारक संज्ञानात्मक विकास में कोई भूमिका नहीं निभाते हैं। तीसरा काय, सीखने के अनुभव बच्चों के संज्ञानात्मक क्रियाओं के वर्तमान स्तर पर निर्भर करते हैं। हे अगदी बरोबर आहे। ओके बघा, काय आहे मग या प्रश्नाचं उत्तर? पर्याय क्रमांक 3, सीखने के अनुभव बच्चों के संज्ञानात्मक क्रियाओं के वर्तमान स्तर पर निर्भर करते हैं। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं हे योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो। बघा विद्यार्थी मित्रो, अगदी आयएमपी असे प्रश्न आहेत। जीन पियाजेवरती सीटीटी मध्ये 100% प्रश्न त्या ठिकाणी असतो। त्यामुळे हे सर्व प्रश्न तुम्ही व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आगामी जी 8 फेब्रुवारी रोजी जो पेपर होणार आहे त्या पेपरमध्ये तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल। आणि सीटीटी परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न हे रिपीट होत असतात, प्रश्नांचं रिपीटेशन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे सर्व प्रश्न सर्वांनी व्यवस्थित कव्हर करायची आहेत। यानंतर पुढचा प्रश्न बघा, लेव वायगोस्की। ओके, लेव वायगोस्की। आता हा देखील प्रश्न मी आयएमपी कॅटेगरी म्हणतो, कारण की या घटकावर देखील 100% सीटीटी मध्ये आपल्याला प्रश्न बघायला मिळत असतो। ओके पहा, लेव वायगोस्की संज्ञानात्मक विकास को किस रूप में देखते हैं। बघा, लेव वायगोस्की हा जो मानसशास्त्रज्ञ आहे हा संज्ञानात्मक विकासाला कोणत्या दृष्टिकोनातून बघतो असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। ऑप्शन्स बघा या ठिकाणी, पर्यावरण को प्रभावी रूप से अपनाने की प्रक्रिया, एक सहयोगात्मक प्रक्रिया। बघा आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। काय आहे तर पहा, जो लेव वायगोस्की हा जो मानसशास्त्रज्ञ आहे हा संज्ञानात्मक विकास, ओके संज्ञानात्मक विकास ही जी संकल्पना आहे या संकल्पनेला एक सहयोगात्मक प्रक्रिया म्हणून बघतो। काय बघतो? एक सहयोगात्मक प्रक्रिया आहे। संज्ञानात्मक विकास काय आहे? ही एक सहयोगात्मक प्रक्रिया आहे असे त्या दृष्टिकोनातून त्या विकासाच्या प्रक्रियेकडे तो बघतो। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 एक सहयोगात्मक प्रक्रिया हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्रो पहा, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल किंवा पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। साइडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच सीटीईटीचा जो येणारा कोणताही व्हिडिओ असो, ओके तर कोणत्याही व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्याकडून मिस होणार नाही, कोणताही क्लास तुमच्याकडून मिस होणार नाही। ओके, या दृष्टिकोनातून तुम्ही काय करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे। आणि जर तुम्हाला ही स्पष्टीकरणावाली पीडीएफ हवी असेल, पीडीएफ नोट्स हव्या असतील सीटीईटीच्या,
तर सीटीईटीच्या पीडीएफ नोट्स मिळवण्याकरता तुम्ही काय करायचं आहे, आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, सोबतच सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, भाषा और सोच प्रक्रिया के बीच, ओके, भाषा और सोच प्रक्रिया के बीच संबंध का प्रस्ताव रखते हुए लेव वाइगोस्की ने निम्नलिखित किस रूप में भाषा को अवधारणबद्ध किया है. बघा विद्यार्थी मित्रों, लेव वाइगोस्की आणि या ठिकाणी जीन पियाजे हे दोन शास्त्रज्ञ या ठिकाणी 100% आपल्याला प्रश्न असतो. आता या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा, भाषा आणि विचार, ओके, भाषा और सोच म्हणजे काय, भाषा आणि विचार प्रक्रियाच्या मध्ये जो संबंध प्रस्थापित करतो. ओके, बघा या ठिकाणी भाषा आणि या ठिकाणी आपल्याला काय म्हणतो, विचार प्रक्रियेमध्ये जे काही संबंध असतो तो करण्यासाठी कोणत्या भाषेचा या ठिकाणी अवधारणबद्ध होत असते, असा प्रश्न आहे. या ठिकाणी ऑप्शन बघा, या ठिकाणी काय आहे तर भाषा एक स्वतंत्र क्षेत्र है जो कि संज्ञान से संबंधित है. भाषा एक सांस्कृतिक उपकरण है जो संज्ञान को कोई तरीकों से सुगम बनाती है. हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आपण या ठिकाणी फक्त उत्तर जाणून घेत आहोत, कारण की आपल्याकडे विद्यार्थी मित्र परीक्षेला जेमतेम 25 दिवस उरलेली आहेत. ओके, परीक्षेला जेमतेम या ठिकाणी काय 20 ते 25 दिवसच उरलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी खूप कमी कालावधी या ठिकाणी परीक्षेला बाकी आहे. त्यामुळे सर्वांनी जो आहे या ठिकाणी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे आणि फक्त उत्तर या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे, निम्न में से कौन सा प्रदर्शन लक्ष्य अभिन्यास का एक उदाहरण है. बघा, निम्न में से कौन सा एक प्रदर्शन लक्ष्य अभिविन्यास का एक उदाहरण है. एक छात्र अपनी समझ को आगे बढ़ाने के लिए कड़ी मेहनत करता है. एक छात्र किसी विषय की गहराई समझ हासिल करने के लिए कठिन अध्ययन करता है. एक छात्र अच्छा ग्रेड पाने के लिए दूसरों से बेहतर होने के लिए कड़ी मेहनत करता है. बघा या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण आहे. ओके, काय आहे प्रदर्शन, काय लक्ष्य अभिविन्यास. ओके, काय आहे लक्ष्य अभिविन्यास. लक्ष्य अभिविन्यास. आता लक्ष्य अभिविन्यास मध्ये काय आहे तर एक विद्यार्थी, ओके, एक विद्यार्थी काय करतो त्याच्यामुळे तर दुसऱ्या विद्यार्थ्यापेक्षा श्रेष्ठ ठरण्यासाठी, दुसऱ्या विद्यार्थ्यापेक्षा जास्त मार्क्स घेण्यासाठी, दुसऱ्या विद्यार्थ्यापेक्षा जास्त ग्रेड मिळवण्याकरता खूप कठीण मेहनत घेतो, हा याचा अर्थ होतो. त्यामुळे लक्षात द्या, जर लक्ष्य अभिविन्यास आलं तर दोघांमध्ये काय कॉम्पिटिशन आणि एकापेक्षा वरचढ मार्क्स मिळवण्यासाठी त्या ठिकाणी कठीण परिश्रम हे याचं उत्तर असणार आहे. आपल्याला दिलेल्या पर्यायापैकी फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये हे दिसून पडतं, एक छात्र अच्छा ग्रेड पाने के लिए और दूसरे छात्र से बेहतर होने के लिए कड़ी मेहनत करता है. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, लेव वाइगोस्की के सिद्धांत का पालन करते हुए एक शिक्षक को. बघा लेव वाइगोस्कीचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताचं पालन करताना, ओके, त्या सिद्धांताचं काय पालन करताना काय करायला लागेल एका शिक्षकाने, तर एका शिक्षकाने काय या ठिकाणी अपने विद्यार्थियों के साथ पारस्परिक अध्यापन का पालन करते रहना चाहिए. ओके, म्हणजे त्याचा जो विद्यार्थी आहे, आपले जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांसोबत पारंपरिक अध्यापन, ओके, काय या ठिकाणी याचं पालन करण्यात आलं पाहिजे. यानंतर पुढील प्रश्न बघा, नई अवधारणाओं को पढ़ाने के लिए निम्नलिखित में से कौन सी प्रभावी रणनीतियां है. ओके, नई अवधारणा, नवीन अवधारणा जे आहेत त्यांना शिकवण्यासाठी खालीलपैकी कोणती एक प्रभावी रणनीती आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा, उदाहरण प्रस्तुत करना आहे, गैर उदाहरण प्रस्तुत करना हे देखील आहे, अवधारणाओं के बीच संबंधों के बारे में सोच को बढ़ावा देना हे देखील बरोबर आहे. ओके, या ठिकाणी एक परिभाषा देना और छात्रों को इसको याद करने के लिए प्रोत्साहित करना हे चुकीचं आहे, हे या ठिकाणी चुकीचं आहे. त्यामुळे 1 2 3 आपल्याला बघा कुठे दिसते या ठिकाणी 1 2 3 पर्याय क्रमांक 4 मध्ये या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे. तसेच साइडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. जर तुम्ही सीटीईटी 2026 जी आहे, ओके, 2026 मध्ये म्हणजेच 8 फेब्रुवारी 2026 रोजी जी सीटीईटीची परीक्षा होणार आहे त्या परीक्षेची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे. सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भरपूर नोट्स
क्लास नोट्स आपण त्या ठिकाणी अपलोड केलेल्या आहेत त्या देखील तुम्ही मिळवायच्या आहेत विद्यार्थी मित्र. आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच या व्हिडिओला आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती या ठिकाणी जे काही एज्युकेशनल ग्रुप्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही शेअर करायचं आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. या ठिकाणी काय आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग मेथड टीचर अँड स्टुडंट इंटरचेंज देअर रोल्स. ओके, बघा अशी कोणती अध्यापन पद्धती आहे ज्याच्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी आपली जी भूमिका आहे ती बदलत असतो. काय करतो, एक्सचेंज करतो. काय करतो, एक्सचेंज. विद्यार्थी शिक्षकाच्या ठिकाणी, शिक्षक विद्यार्थ्याच्या ठिकाणी. अशी कोणती अध्यापन पद्धती आहे मग ती? या ठिकाणी पारस्परिक अध्यापन, अनुकूलित अध्यापन, वर्णनात्मक की ग्रहशील. तर या ठिकाणी कोणतं असतं ते, तर ते असतं पारस्परिक अध्यापन. ओके, कोणतं असतं रे, तर पारस्परिक अध्यापन. ओके, पारस्परिक अध्यापन. यामध्ये काय होतं, शिक्षक आणि विद्यार्थी जो असतो, ओके, शिक्षक आणि विद्यार्थी याच्यामध्ये काय होतं, तर त्यांचे जे रोल असतात त्या ठिकाणी चेंज होतात, एक्सचेंज त्या ठिकाणी होत असतात. ओके, रेस्पिकॉल टीचिंग ज्याला आपण म्हणतो. यानंतर पुढचा प्रश्न बघा, फिजा के विश्लेषण किया गया. ओके, पहा या ठिकाणी फिजाने विश्लेषण किया जो उसे विषय Z सीखने की तुलना में विषय X सीखने में अधिक समस्या है क्योंकि वह Z विषय में रुचि रखती है और उस पर ध्यान केंद्रित करती है. निम्नलिखित में से कौन सी संरचना फिजा की सोच को विश्लेषित करने की क्षमता का वर्णन करता है. बघा या ठिकाणी आता काय आहे, फिजा आहे. या ठिकाणी काय सांगितलं आहे, दोन विषय सांगलेला आहे. एक आहे Z आणि दुसरा आहे X. आता बघा या ठिकाणी फिजाला काय आहे, तर Z विषय शिकण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि हा त्या ठिकाणी त्याला शिकण्याला अवघड जातो. आता बघा हा ती योग्य प्रकारे शिकत आहे आणि हा विषय ती शिकू शकत नाही. म्हणजे काय, या ठिकाणी तिची रुची आहे, म्हणजे काय तिला या ठिकाणी इंटरेस्ट आहे आणि या ठिकाणी इंटरेस्ट नाही. मग या ठिकाणी ही कोणती संरचना आहे, कोणती संरचना आहे या ठिकाणी, तर बघा याला काय म्हणतात, याला अभिसंज्ञान म्हणतात. काय म्हणतात, अभिसंज्ञान. ओके, अधिसंज्ञान जे आहे या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी एखाद्या गोष्टीबद्दल आवड असते म्हणून त्या विषयामध्ये आपल्याला रुची असते, तो विषय आपल्याला शिकण्यास सोपा जातो, तो विषय आपण चांगल्या पद्धतीने ग्रहण करू शकतो. याला काय म्हणतात, अधिसंज्ञान. ओके, अधिसंज्ञान असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, हॉवर्ड गार्डनर के बहुबुद्धी सिद्धांत. ओके, बघा या ठिकाणी हॉवर्ड गार्डनरचा काय, बहुबुद्धी सिद्धांत लक्षात असू द्या. या ठिकाणी आपल्याला परीक्षेला असाही प्रश्न येऊ शकतो जोड्या लावामध्ये, हॉवर्ड गार्डनर याचा सिद्धांत कोणता आहे. ओके, कोणता आहे रे, तर हॉवर्ड गार्डनरचा आहे तो बहुबुद्धी सिद्धांत. मग आता हॉवर्ड गार्डनरचा हा जो बहुबुद्धी सिद्धांत आहे, या सिद्धांतानुसार काय आहे, सिद्धांत का प्रस्ताव काय, तर बुद्धी समय के साथ बदलती है. यामध्ये काय सांगलेलं आहे त्यांनी, तर बुद्धी जी आहे ही वेळेनुसार बदलत असते असं कोण म्हणतं, तर हॉवर्ड गार्डनर त्या ठिकाणी म्हणतात. बुद्धी समय के साथ बदलती है, हॉवर्ड गार्डनर यांचे म्हणणं आहे. ओके, बुद्धी समय के साथ बदलती है. यानंतर पुढचा प्रश्न बघा, हालांकि अंतर समूह. ओके, कोणता, हालांकि अंतर समूह व्यक्तिगत विभिन्नताओं की संभावना मौजूद है फिर भी स्वनिर्मित वाले अधिकांश विद्यार्थी. बघा, विच देयर एक्झिट ऑफ अ पॉसिबिलिटी इन इंट्रा ग्रुप इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस एट मोस्ट स्टुडंट विथ द कॉस्ट्युम्स. ओके, तर या ठिकाणी काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रो, तर दिनचर्या या चरणों का सख्ती से पालन करते हैं. असे विद्यार्थी काय करतात, त्यांची जी दिनचर्या आहे तिचं सक्त पद्धतीने त्या ठिकाणी काय कठोर पद्धतीने त्याचं काय करतात, पालन करतात. आपली दिनचर्या त्या ठिकाणी ते बदलू देत नाही. ते जर सकाळी 5 ला उठत असतील तर सकाळी 5 लाच उठतील, कधीच ते 5च्या पुढे त्या ठिकाणी वेळ जाऊ देणार का, नाही. ओके, बघा काय आहे, हालांकि अंतर समूह व्यक्तिगत विभिन्नता आहे म्हटलं तर काय, स्वनिर्मित विद्यार्थी. या ठिकाणी असू द्या, या ठिकाणी स्वनिर्मित म्हटलं तर काय असणार, ते स्वतःची जी दिनचर्या आहे, स्वतःची दिनचर्या जे काही चरण आहे त्याचं सक्तीचे पालन करणार त्या ठिकाणी. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे या ठिकाणी, आता दोन, एक कथन आणि एक कारण आहे. ओके, एक कथन आहे आणि एक कारण आहे. यामध्ये कथन काय आहे, पहिलं, भय और तनाव का वातावरण बनाना छात्रों को सचेत और हरदम तैयार रखता है और सार्थक सीखने को
सुसाधित करता है. ओके, हे आहे कथन. आता का याचं कारण दिलंय, अधिगमन केवळ बाहरी कारकों द्वारा नियंत्रित होता है. अधिगमन काय, केवळ बाहरी कारकों द्वारा नियंत्रित होता है. आता यात पण याचं थोडंसं याचं स्पष्टीकरण समजून घेऊया, थोडंसं याला डिटेलमध्ये आपण अनालिसिस करूया. खरंच हे बरोबर आहे का? ओके, पहा, भय आणि तणावाचं जे वातावरण आहे, मराठीमध्ये सांगतोय आता आपल्या, भय आणि तणावाचं वातावरण हे विद्यार्थ्याला सचेत हरदम तयार राहण्यासाठी या ठिकाणी सचेत करतं का? भय आणि वातावरण नाही करत. हे इथं सहज चुकीचं आहे, इथंच हे चुकतं, त्यामुळे हे तर चुकीचं झालं. ओके, पहिलं काय, ए या ठिकाणी झाला चुकीचा. आणि अधिगम केवळ बाहरी कारकोद्वारा नियंत्रित होत आहे. अधिगमन जे आहे फक्त बाह्य यंत्रणेतून नियंत्रित होते का? नाही, ते आपण स्वतः देखील नियंत्रित करू शकतो. ओके, आपला स्वतःवर देखील ताबा असतो. त्यामुळे या ठिकाणी दुसरं विधान देखील या ठिकाणी काय झालं, रॉंग. काय झालं या ठिकाणी, दुसरं विधान देखील रॉंग आहे. मग पहा, या ठिकाणी सही विकल्प आपल्याला या ठिकाणी काय, सही विकल्प निवडायचा आहे. सही आहे का? दोन्ही चुकीचं आहे. मग ए और आर दोनों गलत है. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, सोबतच पीडीएफ मिळवण्याकरता कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. आता या ठिकाणी परत त्या टाईपचा प्रश्न आहे बघा. या टाईपचे आपल्याला परीक्षेमध्ये 5 प्रश्न येतात. किती येतात? मानसशास्त्रामध्ये या टाईपचे प्रश्न जे असतात, अधिकथन आणि कारण. ओके, या ठिकाणी कथन आणि कारण याचे 5 प्रश्न येतात विद्यार्थी मित्रो. आपण या ठिकाणी आता हा 4था प्रश्न बघतोय. पहा, या ठिकाणी काय आहे, अधिकथन ए काय आहे, लोकेश एक संकल्पना. ओके, म्हणजे बघा, एक संकल्पना म्हणजे काय, दिल्ली, आणि दुसरी संकल्पना आहे भारत. काय तर उपसमूह के रूप में वर्गीकृत करने में परेशानी होती. लोकेशला काय आहे तर भारत, दिल्ली म्हणजे समूह आणि उपसमूह जो आहे असं त्याला वर्गीकरण करण्यामध्ये त्याला अडचण येते. ओके, लोकेश नावाच्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी असं वर्गीकरण करण्याला काय होते, त्याला त्या ठिकाणी अडचण येते. मग कारण काय येत असेल बरं अडचण? यह समझना कि भावनाएं स्मृति और सीखने को कैसे प्रभावित करती है, स्व विनिमित सीखने को संसाधित कर सकता है. ओके, पहा, आता या ठिकाणी काय असणार आहे, या ठिकाणी आता याला अडचण येते आणि याचं हे केलेलं आहे. ओके, पहा, आता हे दोन्ही बरोबर आहेत. हे काय, हे दोनों सही आहे. ओके, त्याला अडचण येत आहे, ठीक आहे. मग काय आहे तर ते समजण्याची जी भावना आहे त्या ठिकाणी असं वर्गीकरण करण्याची जी क्षमता आहे, यामध्ये आठवण. ओके, भावना है, स्मृति भावना है, और सीखने को कैसे प्रभावित करती है, स्व विनिमित सीखने को संसाधित कर सकता है. हे आहे त्याचं कारण एक. मग आता या ठिकाणी काय, हे दोन्ही बरोबर आहे आणि ए ही आर की सही व्याख्या करू शकत नाही. ओके, हे दोन्ही बरोबर आहे, पण याची ही जी व्याख्या आहे ना, याला सहीरित्या डिफाईन करू शकत नाही. ओके, आर काय आहे, एला योग्य पद्धतीने डिफाईन करू शकत नाही असं या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. उन क्षेत्रों को पहचानना जहां विद्यार्थियों को अतिरिक्त सहायता या निर्देश की आवश्यकता होती है. ओके, बघा बघा या ठिकाणी काय, निम्नलिखित मध्ये कौन सा कथन नैदानिक आकलन के उद्देश्य को उपयुक्त वर्णन करता है. ओके, नैदानिक आकलनाचा जो उद्देश आहे त्याचं योग्य पद्धतीनं वर्णन करणारा पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ओके, आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 1च या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे. उन क्षेत्रों की पहचान करना जहां विद्यार्थियों को अतिरिक्त सहायता और निर्देश की आवश्यकता होती है. बघा, नैदानिक आकलन जे आहे याच्यामध्ये काय असतं, असं क्षेत्र बघायचं ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत असतात किंवा त्याला त्यामध्ये मार्गदर्शनाची आवश्यकता असेल. ओके, निर्देश की आवश्यकता होती है. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. 10 साल की काकुली गणित. ओके, 10 साल की काकुली गणित के लिए कठीण सवाल से जूझ रही है. ओके, 10 वर्षाची काकुली नावाची विद्यार्थी आहे. ती काय आहे, या ठिकाणी गणितच्या एका कठीण प्रश्नासाठी काय तिला अडचण येत आहे, जूझ रही है, और उसके समस्या का समाधान कौशल बढ़ाने के लिए उसकी शिक्षिका क्या कर सकती है. बघा, अशा पद्धतीचे उपयोजनात्मक प्रश्न देखील आपल्याला परीक्षेमध्ये असतात, ज्यालाच आपण पॅडागॉजी असे म्हणतो. ओके, सीडीपी आपल्याला या ठिकाणी शिक्षाशास्त्र. ओके, काय याला
शिक्षाशास्त्रावर आधारित हे प्रश्न आहेत. ओके, हे सर्व प्रश्न कसे आहेत रे? हे सर्व प्रश्न शिक्षाशास्त्रावरती आधारित आहेत. मग आता या ठिकाणी काय करावं लागेल? शिक्षकाला त्या ठिकाणी काय करावं लागेल? तर कोशिश करते रहने के लिए उसे प्रोत्साहित करणे और जरूरत पडने पर आलंबन प्रदान करे. म्हणजे या ठिकाणी जरी तिला तो प्रश्न सोडवायला अवघड असेल तर त्या ठिकाणी तिला प्रयत्न करायला लावायचा सोडवण्याचा, मार्गदर्शन करायचं, योग्य पद्धतीने सोडवायला लावायचं आणि त्या ठिकाणी त्याला प्रोत्साहित करायचं. ओके, काय? कोशिश करने के लिए प्रोत्साहित करे और जरूरत पडे पर आलंबन प्रदान करे. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. जीन पियाजे डैश डैश को डैश डैश मानता है और लेव वाइगोस्की डैश डैश को डैश डैश मानता है. ओके, बघा, जीन पियाजे आत्मकेंद्रित वाक्य संज्ञानात्मक, ओके, आत्मकेंद्रित वाक्य संज्ञानात्मक अपरिपक्वता का संकेत मानता है. ओके, जीन पियाजे क्या है? जीन पियाजे काय? आत्मकेंद्रित वाक्याला संज्ञानात्मक अपरिपक्वतेचा संकेत मानतो. आणि लेव वाइगोस्की जो आहे हा निजी वाक्याला जो आहे या ठिकाणी स्वविनियमितने एक प्रभावी मानता है. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र बघा, अशा पद्धतीने आपण खूप महत्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये डिस्कस करत आहोत. ओके, बघा, CTET मध्ये मानसशास्त्रावरती आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न बघायला मिळतात. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी काय करायचं आहे? सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सबस्क्राईब करून साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही PDF हवी असेल, CTETच्या नोट्स हव्या असतील तर या नोट्स मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. ओके, आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करून दिल्या जाईल. ओके, चलो, यानंतर पुढचा प्रश्न बघा. अधिगम के सार्वभौमिक अभिकल्प में क्या शामिल होता है? बघा, अधिगमचा जो सार्वभौमिक अभिकल्प आहे याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? बघा, तर शिक्षार्थियों को नामीकरण और वर्गीकरण के विभिन्न रूपों को लागू करना. ओके, शिक्षार्थियों के नामीकरण और वर्गीकरण के विभिन्न रूपों को लागू करना पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा. लॉरेन्स कोहलबर्ग के सिद्धांत. ओके, बघा, यावरती देखील प्रश्न असतो. हा प्रश्न काय आपण IMP कॅटेगरीमध्ये कन्सिडर करूया. हा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा आहे. लॉरेन्स कोहलबर्ग, ओके, कोहलबर्गचा सिद्धांत पहा. कोहलबर्ग के सिद्धांत के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है? योग्य असणारं विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. जे विधान योग्य आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. ओके, बघा, काय? यह बच्चों की दुविधात्मक स्थितियों को काय प्रस्तुत करता है. लॉरेन्स कोहलबर्ग जो आहे, लॉरेन्स कोहलबर्ग हा विद्यार्थ्यांच्या ज्या दुविधात्मक परिस्थिती असतात त्या ठिकाणी तो प्रस्तुत करीत असतो. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता बघा, हा प्रश्न परत आलाय. या टाईपचा प्रश्न आपल्याला परत बघायला मिळतो. ओके, पहा, या ठिकाणी अभिकथन जाणून घेऊया. प्रत्येक बच्चों को खेलने, प्रयोग करने और अपनी दुनिया में खोज करने का अवसर मिलते हैं. बरोबर आहे. बचपन एक सार्वभौमिकता निर्माण करता है. बचपन एक सार्वभौमिकता निर्माण करता है. या ठिकाणी काय असणार आहे? बघा, प्रत्येक विद्यार्थ्याला खेळायला, प्रयोग करायला, आपल्या दुनियेची खोज करायला अवसर मिळते का? प्रत्येकच विद्यार्थ्याला मिळते का बरं? ओके, प्रत्येकच विद्यार्थ्याला मिळत असतो का? नाही, रॉंग. बचपन एक सार्वभौमिक निर्माण करताय. सार्वभौमिकत्व निर्माण करते का? लहानपणी तर लहान मुलांना थोडी कळते ते त्या गोष्टी. त्यामुळे हे विधान देखील या ठिकाणी चुकीचं आहे. त्यामुळे A और R जे आहे दोनही गलत आहे. काय? दोनही चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. निम्न में से कौन सा एक ऐसे प्रश्न का उदाहरण है जो विवेचनात्मक सोच को बढ़ावा देता है? ओके, विवेचनात्मक सोच, विवेचनात्मक विचाराला या ठिकाणी प्रोत्साहन देते. कोणता आहे बरं? तर बघा, विवेचनात्मक सोच या ठिकाणी कसं आहे तर द्वितीय विश्व युद्ध के फैसले में किन कारणों का योगदान था. हा जो प्रश्न आहे हा या ठिकाणी आपल्याला विचार करण्यास भाग पाडतो. जे द्वितीय विश्वयुद्ध झालं ते कोणते कारण होते बरं? का झालं? कशामुळे झालं? हे आपण पूर्ण विचार करतो. हे काय? विवेचनात्मक सोच याला म्हणतात. ओके, विवेचनात्मक
या ठिकाणी सोच को बढ़ावा देता है, हा प्रश्न आहे तो, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, उन बच्चों को जिन्हें दृष्टिबाधित है, ओके, दृष्टिबाधित आहे, उन्हें शामिल करते समय शिक्षकों को डैश डैश का उपयोग करते रहना चाहिए. आता बघा, दृष्टिबाधिता म्हटलं तर काय आलं या ठिकाणी, अंध. ओके, काय, अंधत्व. जे विद्यार्थी आंधळे आहेत, ज्यांना अंधत्व आहे, मग अशांना शिकवताना कोणता उपयोग, कशाचा उपयोग करावा लागेल बघा. आवृत्ती संग्राहक संरचन श्रवण तंत्र, आंधळे आहेत, श्रवण तंत्राचं असणार का, नाही. इथं काय, श्रवण हे देखील नाही. ओके, बघा या ठिकाणी आता फक्त दोनच येते, स्पर्श. ओके, स्पर्शचं असते या ठिकाणी. हे दोन ऑप्शन झाले एलिमिनेट. ओके, एलिमिनेशन मेथडला आपण जातोय. आता आपल्याला माहित आहे जे अंध असतात त्यासाठी एक लिपी असते, ती कोणती आहे रे, ब्रेल लिपी. ओके, बघा आता या ठिकाणी ब्रेल लिपी आहे. ब्रेल लिपी आपल्याला फक्त इथं दिसते एका ठिकाणी, त्यामुळे ब्रेल एक स्पर्श प्रणाली हे ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, कोणती लिपी असते यासाठी, ब्रेल लिपी. ओके, ब्रेल लिपी या ठिकाणी असतं, तर ब्रेल एक स्पर्श प्रणाली हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चलो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आप एक शिक्षक है जो अपने छात्रों को आलोचनात्मक और रचनात्मक रूप से सोचने के लिए प्रोत्साहित करना चाहते हैं. निम्नलिखित में से कौन सी रणनीति इस प्रकार की चिंतन को बढ़ावा देने की सबसे अधिक संभावना है. ओके, ऑप्शन बघा या ठिकाणी काय आहे, विषय पर व्याख्यान देना और छात्रों को विस्तृत नोट प्रदान करना हे नसणार. छात्रों को उनके अपने समाधान खोजने के लिए खुले सिरे वाले प्रश्न प्रदान करता. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, निम्न में से कौन से विद्यार्थियों को सीखने के लिए आकलन का एक उदाहरण है. एक परियोजना की शुरुआत में छात्रों को दिया गया रूब्रिक यह रेखांकित करते हुए उन्हें एक निश्चित ग्रेड प्राप्त करने के लिए क्या करना चाहिए. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी परत आहे अभिकथन आणि कारण. याच्यावरती आपल्याला 100% प्रश्न असतात. ओके, यावरती 100% 8 तारखेला तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील. याचाच सराव तुम्ही करायचा आहे. हेच प्रश्न वारंवार रिपीट होत असतात. ओके, असेच प्रश्न काय होतात, हे वारंवार परीक्षेला रिपीट होत असतात. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि याची PDF देखील तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे. ओके, पहा, लड़कों की तुलना में लड़कियां सामाजिक और सांस्कृतिक कारकों से अधिक प्रभावित होने की जन्मजात प्रवृत्ति होती है. ओके, काय जन्मजात प्रवृत्ती होतीये, नाही. जन्मजात असते का, नाही. जन्मजात म्हटलं हे ठीक होतं, हे नाही, त्याच्यामुळे हे रॉंग झालं. ओके, ए स्टेटमेंट चुकीचं. आता बघा या ठिकाणी ए स्टेटमेंट चुकीचं आहे. आता या ठिकाणी ए सही हे म्हटलेलं आहे, हे एलिमिनेट झालं. या ठिकाणी ए और दोनों सही, ए और दोनों सही, आपल्याला काय माहित नाही याचं, ए और दोनों सही आहे. ओके, या ठिकाणी ए और दोनों गलत. आता या ठिकाणी चुकीचं आहे. या ठिकाणी ए और सही म्हटलंय, इथं ए और आर दोनों सही आहे. हे सही म्हटलेलं आहे, हे सही म्हटलं आहे. सही सही कसं काय आपलं दोन तर चुकलं की या ठिकाणी एलिमिनेट झालं, राहिलं एकच. पर्याय क्रमांक 1 दोनों गलत म्हटलं की आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. पूर्ण प्रश्न वाचण्याची देखील गरज नाही. आपल्याला शॉर्ट वेळेमध्ये आपण अशा पद्धतीने प्रश्न देखील सोडवू शकतो. अगदी सहज विद्यार्थी मित्र, विदिन अ सेकंद आपल्याला काही प्रश्न सोडता येतात. एक स्टेटमेंट जर मिळालं तर पुढच्या ठिकाणी आपण बाय ऑप्शन देखील एलिमिनेशन मेथडचा वापर करून त्या ठिकाणी प्रश्न सोडवू शकतो. आता दुसरं स्टेटमेंट वाचायची गरज पडली का आपल्याला, नाही. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय आहे, परत या टाइपचा प्रश्न आलेला आहे बघा. 12 साल की आसमा, ओके सॉरी 12 साल की अमाना हर बार डर जाती है जब शिक्षिका उसे ब्लैक बोर्ड पर गणित की समस्या का जवाब लिखने या हल करने के लिए कहती है, क्योंकि उसे डर है कि शिक्षिका उसे डांटेगी और वह शर्मिंदा होगी. हे आहे अभिकथन. आणि कारण काय, जब छात्रा असुरक्षित और चिंतित महसूस करती है तो उनकी शिक्षा पर प्रतिकूल प्रभाव पड़ता है. बघा, ज्यावेळी विद्यार्थी जो असतो त्याला ती स्वतःला असुरक्षित आणि चिंतित समजते. ओके, चिंतित त्या ठिकाणी अनुभवत असते, अशा वेळी तिच्या शिक्षणावरती प्रतिकूल परिणाम होत असतो. ओके, हे बरोबर आहे का, यस, हे त्या ठिकाणी बरोबर आहे. आणि जर भीती असेल ती घाबरणारच, त्या ठिकाणी वाईट वाटेल. ओके, जर शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला जर गणितामध्ये कमी आहे आणि जर शिक्षक त्याला पुढे बोलून म्हणतात की हे गणित सोडव, तर त्या ठिकाणी तो घाबरेल ना, आणि त्याला काय भीती वाटेल, शिक्षक मला रागवतील आणि बाकी विद्यार्थ्यापुढे मी काय होईल, त्या ठिकाणी माझा अपमान होईल, लोक मला, विद्यार्थी मला हसतील,
चिडवतील असं त्याला वाटते, हे देखील त्या ठिकाणी बरोबर आहे. दोन्ही विधान काय या ठिकाणी बरोबर आहे आणि ए ही आर ची अगदी योग्य व्याख्या करतो. दोनों विधान सही आहे. ओके, आणि काय करते, ए ही आर ची सही व्याख्या करताय. ओके, ए काय करताय, आर ची सही व्याख्या करताय, आर ए ची नाही, ए आर ची सही व्याख्या करताय. हे देखील महत्वाचं आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्ही सीटीईटी 2026 जी की 8 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे याची तयारी करत असाल तर सर्वांनी नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि सोबतच तुम्हाला याची पीडीएफ देखील डाउनलोड करता येणार आहे. आणि ही पीडीएफ तुम्ही डाउनलोड करायची कुठून, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर डाउनलोड करायची आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करून दिल्या जाईल. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी काय आहे विद्यार्थी मित्रों. एक शिक्षक छात्रों को उनके पूर्व ज्ञान को नई संकल्पनाओं से जोड़ने के लिए अवसर प्रदान करने की अपनी कक्षा में सार्थक सीखने पर विवेचनात्मक सोच को सक्षम बनाना चाहती है. निम्नलिखित में से कौन सी शिक्षण रणनीति सबसे प्रभावी होगी. ओके, निम्नलिखित में से कौन सी शिक्षक रणनीति सबसे प्रभावित होगी. बघा या ठिकाणी कोणती असणार आहे सगळ्यात महत्वपूर्ण, तर छात्रों को नई सामग्री से संबंधित अपने स्वयं के अनुभव साझा करने के लिए कहना और फिर उन्हें विषय से जोड़ना. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा. एकूण विद्यार्थी मित्रो आपल्याला बालमानसशास्त्र जो आहे या ठिकाणी टीईटी मध्ये बालमानसशास्त्र म्हणतो, या ठिकाणी सीटीईटी मध्ये याला सीडीपी म्हणतात. ओके, सीडीपी चाइल्ड डेव्हलपमेंट पॅडागॉगी. ओके, या ठिकाणी असतो. या ठिकाणी पर्याय बघा, एक सर्वसमावेशी कक्षा में शिक्षक. ओके, एक सर्वसमावेशी कक्षा में शिक्षक आयएमपी क्वेश्चन आहे, 100% हा प्रश्न रिपीट होऊ शकतो. ओके, बघा प्रतिस्पर्धा की भावना को बढ़ावा या ठिकाणी असतो का, नाही, चुकीचं आहे. प्रतिस्पर्धा कधीच नसते. सर्वसमावेशी कक्षामध्ये सर्वसमावेशी वर्गामध्ये प्रतिस्पर्धा कधीच नसते. या भावनेला पुढाकार भेटतो का, नाही. ओके, हे चुकीचं झालं. बच्चों की कमियां पहचानना करता है और उनका सही ढंग से नामकरण करता है. बघा, जर विद्यार्थ्याची काही चुका असतील त्याचं नामकरण करणार का, नाही. त्या चुका सुधारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार, त्यांना नामकरण नाही करणार, ते देखील चुकीचं आहे. अलग अलग शैक्षणिक क्षमताओं के आधार पर बच्चों को अलग अलग करता है. वेगवेगळ्या शैक्षणिक क्षमतेनुसार विद्यार्थ्यांना अलग अलग करता का सर्वसमावेशक वर्ग, नाही. सर्वसमावेशक म्हटलं की सर्व विद्यार्थी एकाच ठिकाणी असाल, अलग अलग असणार का, नाही. हे देखील चुकीचं ठरतं. आपल्याला कोणतं ओळखायचं आहे, आपल्याला या ठिकाणी महत्वपूर्ण आहे सगळ्यात बरोबर. मग हेच काय, बच्चों के विभिन्न आवश्यकताओं के अनुसार पाठ्यचर्या और शैक्षणिक रणनीति को संशोधित करता है. शिक्षकांनी स्वतःला त्या ठिकाणी डेव्हलप केलं पाहिजे, स्वतःच्या ज्या रणनीती आहेत त्या ठिकाणी अध्यापन पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे त्या पद्धतीनं. ओके, तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीनं आपण सीटीईटीचा जो 14 डिसेंबर 2024 रोजी जो पेपर झाला होता त्या पेपर मधील मानसशास्त्राचे, ओके, मानसशास्त्र शिक्षाशास्त्र या घटकावरील महत्वपूर्ण असणारे 30ही प्रश्न आणि त्याची उत्तरे आपण या ठिकाणी जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि दररोज व्हिडिओ पाहण्याची जर असेल, ओके, कोणताही व्हिडिओ जर तुम्हाला मिस व्हावं असं वाटत नसेल तर या ठिकाणी तुम्ही साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. ओके, आणि जर तुम्हाला ही स्पष्टीकरणावाली ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. यापूर्वी आपण सीटीईटीचे जे काही 2 व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत ज्यामध्ये मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत. ओके, प्रथम भाषा मराठी, द्वितीय भाषा मराठी यावरील आपल्याला सर्व प्रश्न आपण ऑलरेडी व्हिडिओ बनले आहेत. ते व्हिडिओ देखील जाऊन तुम्ही बघायचे आहेत. ओके, कारण की सीटीईटीला खूप कमी कालावधी शिल्लक आहे. कमी कालावधीमध्ये तुमचा अभ्यास व्यवस्थितरित्या व्हावा या दृष्टिकोनातून आपण डायरेक्ट प्रश्नपत्रिकाच यापूर्वी झालेल्या आहेत त्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत. आपल्या या चॅनलच्या या प्लॅटफॉर्मवरती आपण घेत आहोत विद्यार्थी मित्रो. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.